अनएक्सपेक्टेड होतं आणि मला माहित नव्हतं की 3D स्टँडी बनणार आहे आणि मल्टी लेअर्सची जी स्टँडी आहे मराठीत पहिल्यांदा बनली आहे आणि हे सरप्राईज होतं खरंच. थँक्यू प्रोड्युसर सर आणि सुरज सरांना सुद्धा. कारण जसं मगाशी ना काकुळ हा शब्द ऐकल्यावरती प्रत्येक जण वेगळा वेगळा अर्थ सांगतो, पण एका स्त्रीच्या आयुष्यात किती छटा असतात आणि ती एक स्त्री म्हणून काय आयुष्य जगत असते. तर ही जी कथा मी ऐकली त्या क्षणापासूनच मला असं झालं की सुरज सर खरंच मी तुमची आभारी आहे आणि आयुष्यभर ऋणी राहील, कारण मला कल्पना साकारण्याची संधी तुम्ही दिली आणि गोगावले सर तुमची सुद्धा. सो बाकी जास्त काही मी बोलणार नाही, पण आय एम सुपर एक्साइटिंग. तो हात कोणाचा आहे? दे दे ठाकूर. इथेच आहे, तू इमॅजिन म्हणजे तू गेस करू शकतो इथे जो आहेत त्यांच्यापैकीच कोणाचा तरी आहे. अच्छा, एक आहे माझ्या हातात काय दागा. ओके. प्रणव. नो रॉंग. अच्छा, जेव्हा चित्रपट येईल तेव्हाच कळेल का ते? नाही. एक जवळ आहे, तू गेस तर कर. जवळच आहेस तू. मी हात घेऊन गेलो असतो ना तर मी उलट्या बाजूला. ओके. काय विट्टू शेठ काय? माझ्या हातात काय दागा वगैरे नाही, या हातामध्ये दागा आहे. अच्छा, ओके. तो काय मला नाही वाटत माझा असेल म्हणून. ठीक आहे, आपण हे सिक्रेट जे आहे त्या चित्रपटाच्या रिलीज पर्यंत ऍटलीस्ट ट्रेलर पर्यंत ठेवूयात. बट प्रणव काय सांगशील? काकुळ नावाचा चित्रपट आणि त्याच्याशी तू असोसिएट होतोय आणि त्यात तुझा काय कॅरेक्टर असणार आहे, प्लीज त्याबद्दल सांग. सगळ्यात पहिल्यांदा काकुळ नावाच्या सिनेमा बरोबर मी असोसिएट होतोय, मला असं वाटतं ही माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. कारण अशा जॉनरच्या सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा खूप असते पण मिळत नाही. मी प्रीतम पिकोलो सारखा एक सिनेमा केला आणि त्यानंतर मला पुन्हा असा सिनेमा करण्याची आता संधी मिळाली. सो त्याच्यासाठी मी आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या मित्राचे आभार मानतो, कारण तो होता म्हणून मला हा सिनेमा माझ्यापर्यंत पोहोचला, कारण त्याने पहिला फोन मला केला होता. अरे वा. सो त्याच्यामुळे असं म्हणतात की नट एकमेकांचं नाव सुचवत नाहीत. मला असं वाटतं की तसं आमच्या इथे नाहीये. हा आमच्याकडे विरोधाभास आहे आणि आमचे प्रोड्युसर पण तसेच आहेत. गोगावले, नावात गोगावले म्हटल्यानंतर ते ऑलरेडी सुपरहिट आहेत. बरोबर की वाजणार ते. त्याच्यामुळे सो मला असं वाटतं की ही सुद्धा एक गोष्ट जोडून आली आणि मोनाबरोबर मी खूप वर्षांपूर्वी आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यानंतर काही मधल्या काळामध्ये काम करायला मिळत नव्हतं. एकमेकांची कामं बघत होतो, भेटल्यानंतर असं म्हणायचो की आपण लवकरच काम करूया एकत्र, पण ते काही जमत नव्हतं. पण या निमित्तानं ते जमतंय आणि मला असं वाटतं की हा डार्क जॉनरचा सिनेमा आहे. तुमच्या पोस्टरवरनं लक्षात आलं असेल, ही काय रोमॅन्टिक फिल्म नाहीये. असा गळा दाबून कुणीच एकमेकांबरोबर रोमॅन्स करू शकत नाही. सो तशी फिल्म नाहीये. आणि आमचे दिग्दर्शक जसं म्हणाले की त्यांना रोमांस आवडतच नाही म्हणून. अच्छा. हा, ते म्हणाले मला नाही आवडत रोमॅन्टिक फिल्म्स म्हणून. त्यांच्या आज इथे आमच्या वहिनी सुद्धा आहेत इकडे. सो त्या वेगळ्या पद्धतीने सांगतील, याचं उत्तर देतील त्या. पण माझा स्वभाव थोडासा विनोदी असल्यामुळे मला असं वाटतं की अशा सिनेमांसाठी माझा विचार फार कमी वेळा केला जातो. पण या सिनेमाच्या निमित्तानं तो विचार माझा केला गेला. मला असं वाटतं ही माझ्यासाठी संधी आहे की मी अशा प्रकारचे सिनेमे करू शकतो हे दाखवण्यासाठी. सो मला असं वाटतं की खूप मेहनत मला घ्यायची आहे. मी त्यांना म्हटलं की आल्यापासून मी तेच मागे लागले, मला स्क्रिप्ट पाठवा, पुन्हा एकदा मला वाचायची आहे ती. कारण काय आहे की सगळ्यात जास्त टेन्शन मला आहे या सिनेमामध्ये की तुम्हाला जरी असं असलं टेन्शन की हा हात कुणाचा आहे, एवढं जरी तुम्हाला टेन्शन असलं तरी हा लेखकाचा हात जो आहे त्याचं मला सगळ्यात जास्त टेन्शन आहे. कारण त्यांनी इतकं छान लिहिलंय. मी या सिनेमामध्ये सूर्या नावाची भूमिका करतोय. तर ती भूमिका करत असताना मी तर सगळं त्यांच्यावरती सोडलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सांगाल त्याच पद्धतीनं मी करीन आणि आय होप
की मला असं वाटतं नटाने फार काही डोकं चालवू नये, ते दिग्दर्शकाचं ऐकावं. सो मी त्यांचंच ऐकणार आहे. सो छान झालं तरी त्यांचं आहे, नाही तसा विचार करायचा होणारच नाही. सो त्याच्यामुळे काळजी करू नका. प्रणवचं नाव ज्या चित्रपटात एस ने स्टार्ट होतं, वाय ने संपतं, तिथे चित्रपट हिट असतं, बरोबर ना? सॉरी. अरे बापरे, हा हो. आणि याच्यात पण सूर्य आहे. अरे वा वा वा, त्याला अरे वा वा, त्या गॉगल मध्ये काहीतरी वेगळी दृष्टी आहे. ओके. सो चित्रपटाचे डिरेक्टर सूरज पडवळ आहेत इथे. सर, सगळ्यात आधी काकूळचं पोस्टर तर आम्ही बघितलं, बरोबर, पण त्याच्या खाली एक लाईन लिहिलेली आहे. प्लीज त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. यथा कर्म कृतम लोके तथैतानुपपद्धते. मला आलं नसतं म्हणून तुम्हाला ओके. सो त्याचा अर्थ काय सर, प्लीज सांगा. त्याचा अर्थ असा आहे की कर्म तुमचा पाठलाग सोडत नसतात. अच्छा. तुम्ही जे कर्म करता, भले ते चांगले असो वाईट असो, त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं फळ मिळत राहील. बरोबर, हा शब्दाचा अर्थ आहे तो. आणि चित्रपटात आम्हाला काय बघायला मिळणार ते जरा सांगा एकदा. चित्रपट पहा तुम्ही, आता सस्पेन्स राहू द्या. पण काय हे 3-4 छटा मोनालिसाच्या बघून हे तिचे अंतर्भाव आहेत. अच्छा. या सिनेमामध्ये ते कळतील तुम्हाला की तिचे शेड्स असे का दाखवलेत. ओके, बरोबर, सही आहे. आणि चित्रपट डिरेक्ट करायचा आहे किंवा लिहिल्यानंतर आपला जो एक आपण असं म्हणू शकतो की बेबी आहे, त्याला आपण डिलिव्हर करणार आहे. पण मग त्याच्यासाठी आपल्याला एक खूप छान असा गायनाक शोधायला लागतो जो प्रोड्युसर असतो. सो गोगावले सरांसोबत, स्वप्नील सरांसोबत काम करत असतानाचा अनुभव आतापर्यंत कसा आहे? असा प्रोड्युसर सर्वांना मिळावा. अरे बापरे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या शब्दासाठी. धन्यवाद. असं वाटलं की ह्या व्यक्तीला जाऊन आपण भेटू एकदा, पण भेटल्यानंतर कळलं की काही नाही करू शकत. प्लीज या चित्रपटाबद्दल सांग, काकुळ बद्दल काय सांगशील? ऍक्टर टू कॅरेक्टर जर्नी यालाच म्हणतात. मला असं वाटतं की माणूस म्हणून जरी फणसासारखे आपल्याला बाहेर काटे असले तरी आतमध्ये गरे गोड गोड असतात. तर त्यातलाच भाग आहे. प्रत्येक माणसाला एक त्याचा स्वभाव आहे, तसा प्रत्येक पात्राला एक त्याचा स्वभाव असतो. आणि काकुळ मध्ये जे काय माझ्या वाट्याला आलंय ऍज अन ऍक्टर म्हणून, सो ऍक्टर म्हणून त्या कॅरेक्टर पर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या खटपटी करायला मी सुरुवात केली आहे. अच्छा. तर चुकून वाकून कुठं काय झालं. अच्छा. सो इतकं डार्क कॅरेक्टर आहे याच्यातलं की तुला असं प्रिपेअर वगैरे करायचं? हा, तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. अच्छा. तर ते सो यात पण छळवाद करणार आहे. हा, थोडीशी माझी कामाची पद्धतच ती आहे. मला जगायला फार आवडतं ते. अरे वा. आणि मला असं वाटतं की ते उगीच मी खूप चांगला चांगले सगळेच असतात. बदल स्वभावाचा असतो. स्थळ, काळ, वेळ, ठिकाण या 4 गोष्टींची हुकामुक जिथं होते तिथं विलन जन्माला येतो. बरोबर. ती होत प्रत्येकाची असती, पण ती 4ही ठिकाणी हुकामुक झाली की विलन जन्माला येतो. आणि कदाचित तसंच काहीतरी इथं झालं असावं. कुणाकडनं तरी स्थळ, काळ, वेळ चुकली असेल, त्याच्यामुळे मग आमच्याकडनं चुकली. अच्छा. आणि मग ते ओके ओके, हळूहळू रिव्हील होतंय सगळं. एकत्र नाही सांगितलं जाते कोणाकडून. तुम्ही सेफ आहात, इकडनं थोडस निघालेलं आहे बाहेर. बट नाही, छान. आम्हाला इतकंच ऐकून खूप क्युरिओसिटी क्रिएट होते जितकं पोस्टरने आम्हाला झालेली आहे. आणि चित्रपटाबद्दल आतापर्यंत आम्ही जितकं पोस्टर बघून किंवा तुमच्या ऐकण्यातनं कळतं एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट असणार आहे. आणि प्रोड्युसर्ससाठी हे कायमच फार विचारपूर्वक निर्णय घेतला जातो की अशा चित्रपटांमध्ये आपण पार्टिसिपेट व्हायचं का. राजीव पाटील सर आहेत आपल्या. त्यावेळेस सूरज आम्ही भेटलो, ती जेव्हा सर्व ऐकवलं त्यावेळेस हीच लाईन जी आहे, यथा कर्म कृत लोके तथैतानु पद्धते, तर ही लाईन मग मी विचारलं की साधारण काय संदर्भ याच्यात. संस्कृत जास्त कधी आपला संबंध येत नाही तसं भाषणाचा. तर त्यावेळेस ते मला म्हटले की माणसाचे जे कर्म आहेत, चांगले असो वाईट असो, कुठलेही कर्म असो, ते तुमच्या मागे सावलीसारखे तुमच्या मागे असतात. आणि दुसरा अर्थ त्यांनी मला सांगितला, साधारण गरुड पुराणाचा संदर्भ त्यांनी मला या ठिकाणी दिला की ज्यावेळी सर्वच सांगायचे की म्हणजे लहानपणापासून आपण सर्वजण ऐकत आलेलो आहे की ज्या वेळेस
एखाद्या माणसाचं पाप असतं की तो नरकात जातो, नरकात गेल्यानंतर ती शिक्षा दिली जाते किंवा एका कढईमध्ये तळायचा जो प्रकार तो सांगितलेला आहे. Okay. तर त्या भांड्याला काकुळ असं म्हणतात. तर ह्या दोन गोष्टी मला जास्त इम्पॅक्टफुल वाटल्या की अशा एका चित्रपटाची आत्ता गरज आहे की कर्माच्या म्हणजे जे माणसाचे कर्म आहेत ते तुम्हाला फिरून फिरून परत तुमच्याकडे येणार आहेत आणि ते ह्याच जन्मात भोगावे लागतात. हे ज्या पद्धतीने ती ही मांडणी केलेली आहे ही जास्त मला मनाला भावली. गरुड पुराणात जी शिक्षा दिली आहे त्या तेलाच्या कढईत तळायचे, अच्छा, त्या कढईच्या कढईला काकुळ मानायचे. ओ अच्छा. आणि मग हा शब्द म्हणजे खरं तर डिरेक्टर यांच्या डोक्यात आला असेल, पण तुमच्यापर्यंत हा शब्द पोहोचला आणि त्याच्यावरती चित्रपट बनवायचा हे कळलं, पहिली रिॲक्शन काय होती तुमची? स्क्रिप्ट वाचल्या त्या काकुळ शब्दाचा अर्थ काय? अच्छा, ओके ओके. सो स्क्रिप्ट वरती संपूर्ण मराठी चित्रपट जो असतो तो डिपेंड असतो, पण चित्रपटासोबत आपला असोसिएशन होणं किंवा चित्रपटामध्ये आपण पार्टिसिपेट करणं ही प्रोसेस जी असते ही खरंच खूप महत्वाची असते एखाद्या डिरेक्टरसाठी, प्रोड्युसरसाठी. मला सांगा की आता आपण पोस्टर अनावरण तर करणारच आहोत, पण ज्या वेळेस आपण पोस्टर रिव्हील करू त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती कुठली नोटीस करायची लोकांनी? नवीन मराठी इंडस्ट्रीत काहीतरी पाहायला भेटणार आहे. अच्छा, ओके, ग्रेट. थँक्यू सो मच सर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला 3D रात्रीच कळालं की 3D पोस्टर आपल्याला करायचं आहे. अच्छा, कुठल्या रात्री? काल रात्री. तुम्ही आधी मला बुक केलं. काल रात्री मला कळालं, अच्छा, मॅडम कडून मला कळालं की ओके, पोस्टरचा आपला कॉन्सेप्ट आहे. ग्रेट यार. हा, तर त्यांनी पोस्टर बघून मला सांगितलं की असं असं करायचं डोक्यात चालू आहे. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग हे काल रात्री घडलेलं आहे सगळं. ओके. आणि कॉन्सेप्ट जर सांगितली ना तर मला सरांनी पूर्ण जसं ते मगाशी सांगितलं त्याच्या कॉन्सेप्टवर मी काकुळ म्हणजे तिचे वेगवेगळे शेड्स आहेत. अच्छा, हा, ओके. तर ते शेड्स माझ्या डोक्यात ठेवून मी ते बनवलेले. अरे बापरे. आणि शूट होऊन आलं होतं की तूच शूट केलंस? नाही, शूटला होतो मी, कारण पोस्टर डिझायनर लागतच तिथे. अरे बापरे. आणि मग जेव्हा तू म्हणजे शूट करताना तू वेगळे वेगळे एक्सप्रेशन सांगत होता मोनालिसाला, तेव्हाची जी प्रोसेस होती तेव्हा गळा कापताना कोण होतं यांच्यातलं सांग पटकन, तू बाहेरच आहेस. कारण त्यावेळेस मी एवढा स्क्रीनवरच बघत होतो. खरंच स्क्रीन बघत होतो.